श्री स्वामी समर्थ। घरात रोज हे एक काम केल्याने घरात पैसा कधीच कमी पडणार नाही। आपण घरामध्ये जी देवपूजा करत असतो त्या देवपूजेमध्ये हा उपाय करायचा आहे। यामुळे आपल्या घरावर व आपल्यावर माता लक्ष्मीचा वास होणार आहे। माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे। त्यामुळे आपल्या परिवाराला व आपल्याला पैशाची अडचण येणार नाही आणि आपल्याला हा पैसा जास्तीत जास्त टिकून ठेवायचा आहे। जर आपण पैसे कसेही खर्च केला तर माता लक्ष्मी आपल्यावर कधीच कृपा करणार नाही। यासाठी आपण हा पैसा कसाही न वापरता त्याची किंमत ठेवून आपलं वागणं पाहिजे। तर हा उपाय आपण केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची अडचण येणार नाही आणि माता लक्ष्मी आपल्यावर कायमस्वरूपी कृपा करत राहील। माता लक्ष्मीला आपण नेहमी पूजा अर्चना करत असतो। हेच काम आपण आता करायचं आहे। हे काम आपण आता रोज संध्याकाळी करायचं आहे। आपण देवघरासमोर बसून आपले हातपाय तोंड धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन देवासमोर दिवा लावून किंवा तुपाचा दिवा अगरबत्ती लावून आपण हात जोडून देवघरासमोर बसायचं आहे। आपण एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। वाटीमध्ये घेतलं तरी चालेल किंवा दिव्यामध्ये तरी चालेल आणि त्या वाटीमध्ये किंवा दिव्यामध्ये आपण थोडेसे 1-2 कापराची वडी टाकायची आहे। हा कापूर आपण आता जाळायचा आहे आणि हा जो आपण तांदूळ घालून कापूर जाळून घेतलेला आहे ती वाटी किंवा दिवा आपण माता लक्ष्मीच्या फोटोला ओवाळून घ्यायचा आहे। आता लक्ष्मी ही अग्नीची वास आहे। हा अग्नीचा उपाय आपण करायचा आहे। अग्नीचा उपाय आपण रोज संध्याकाळी करायचा आहे। आपल्याला माता लक्ष्मी कधीही वाईट काय देणार नाही। आपल्या घरामध्ये कायमची बरकत होईल। आपल्याला माता लक्ष्मीची कृपा होईल। आपल्या घरामध्ये पैशाची अडचण कधीही येणार नाही। तर हा उपाय आपण रोज संध्याकाळी करायचा आहे। माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। श्री सद्गुरू स्वामी समर्थ। धन्यवाद।